नगर परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाढला असून संपूर्ण राज्यामध्ये आता फक्त एकच चर्चा आहे की बीडच्या नगर परिषदेच्या मध्ये परळी नगर परिषद. कारण परळी नगर परिषदेमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे बहीण भाऊ एकत्र आलेत. मात्र ज्या निवडणुकीसाठी ते एकत्र आले त्याच निवडणुकीमध्ये शरद पवारांनी देखील मोठा डाव आखत होता, जे की दीपक देशमुख यांच्या पत्नी संध्या देशमुख यांना उमेदवारी दिलेली आहे. आज मोठं शक्ती प्रदर्शन परळीमध्ये झालेलं आहे. जवळपास 10,000हून अधिक जे आहे ते लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते. मात्र ही रॅली जी आहे ते उद्रेक असल्याचा देखील दीपक देशमुख यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला होता. आज मोठा उद्रेक तुम्ही म्हणाला की पाहायला मिळालेला आहे. शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन होतं काय सांगाल? आम्ही गेली 15 दिवस झालं सारखी मेहनत चालू आहे. आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन आणि आशीर्वाद घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केली होती. पण आम्ही ज्यावेळेस उमेदवार प्रभागामध्ये चाचपणी चालू होती त्यावेळेस काही लोकांनी आता आमच्याकडं एका जागेसाठी 10-10, 15-15 उमेदवार होते. पण आम्ही त्यात जनतेला विश्वासात घेऊन कारण आमचा मुद्दाच ते आहे की आम्ही जनतेचे आम्हाला सगळं नेता कुणी असेल तर जनता आणि जे काही कारभार होईल ते जनतेच्या म्हणण्यावर होईल. आम्ही उमेदवारसुद्धा जनतेमध्ये 4-4, 5-5 आल्यानंतर जनतेच्या समोर मांडले काय आणि त्याच्यातले चांगले निवडक उमेदवार सर्वच चांगले होते. पण निवडक उमेदवार आम्ही काम करणारे ज्याला की आवड आहे जनतेचं काम करण्याचे असे उमेदवार घेतले होते. आणि त्या उमेदवाराला सुद्धा एवढे फोन सत्ताधाऱ्यांनी आणि ह्याचे माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग आहेत आणि काही अपक्ष होते हे होते पण त्यांना एका अशा विशिष्ट पद्धतीनं रिक्वेस्ट करायची पण दादागिरीनं रिक्वेस्ट अशा पद्धतीनं मी बघतो मी हे करतो काढत नाहीस का अशा पद्धतीनं चालू. हे प्रत्येकाला कुणालाही पसंत नाही आहे परळीमध्ये. ह्याच्या आधी चालत होतं पर्याय नव्हता लोकाला किंवा समोरचं कुणी ज्या एखाद्या पक्षाकडे गेलं तर त्याला एका मिनिटात कॅप्चर करून त्याला डायरेक्ट खरेदीच करायला म्हणलं तरी हरकत नाही अशा पद्धतीनं सगळं चालत होतं. पण मी जनतेच्या भावनाला सगळ्या लक्षात घेऊन मागच्या वेळेस जे विधानसभेला जे बोगस मतदान झालं जे की आपल्या परळीमध्ये सगळीकडंच पूर्ण बुथावर सगळ्यात मतदान बोगस चालू असताना ज्यावेळेस कळालं त्यावेळेस खूप म्हणजे वाईट वाटलं आणि परेशानीसुद्धा झालो. कारण आम्ही 30-30 वर्ष जनतेची सेवा केलेली आहे, लोकप्रतिनिधी आहोत. त्या पद्धतीनं आम्हाला ते योग्यच वाटलं नाही. म्हणून त्या दिवशीपासून आम्ही साहेबांना सुद्धा विनंती केली की आम्ही तुमच्यावर राहणार नाही. आणि त्याच पद्धतीनं मी आत्तासुद्धा हे व्हायच्या आधी ती साहेबाला विनंती केली की आमचे नाते 30-30 वर्षाचे जुने संबंध आहेत, घरगुती संबंध आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. त्यांची तब्येत नाही बरोबर हे सुद्धा आम्हाला जाण आहे. एक नेता म्हणून होतं आम्ही खूप त्यांना जोडून खूप विषय मांडले की तुम्ही आता कार्यकर्त्यामध्ये विषय सोडा, तुम्ही आमदार आहात कुणी खासदार आहे तुमच्या लेवलनं काम करा. आमची खालची जनतेमध्ये खूप रोष आहे, तुम्ही याच्यात पडूच नका, तुमची तब्येत घ्या, काळजी घ्या आणि तुम्ही व्यवस्थित राहा. आम्ही आमच्या पद्धतीने परळीमध्ये कारभार पाहतो. पण त्यांनी कुठली नाही पहिलेपासून एकतर्फी चालायची सवय हे ते एवढा मोठा माहोल हातातून जायला त्यांना सुद्धा नको वाटत होतं. आणि त्या पद्धतीनं आम्हाला नाविलाज होता. आम्हाला जनतेचं आम्ही काम करतो, आम्हाला जनतेसाठी रस्त्यावर उतरायचं होतं. मग कुठलंही कसलंही आव्हान पेलण्यासाठी आम्ही तयार होतो का तर आम्हाला जनतेला न्याय द्यायचा होता. मागच्या वेळेस जे झालेला अत्याचार होता संविधानिक जे संविधानिक नियमाप्रमाणे जे अधिकार होता सगळ्या जनतेला तेच मारून टाकला होता. त्याच्यासाठी हे सगळ्या परळीचा जनतेचा रोष आहे. आज आता त्यांना मतदान करायला मिळणार आहे आणि आमच्यासारखे लोक बाहेर रस्त्यावर आहोत आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी सगळी टीम तुमच्यासारखे सगळे पत्रकार असतील, चौथा आधारस्तंभ आपण मानतो ते सगळे नजर लावून आहेत. त्याच्यातून सुद्धा वाटमार्ग काढून ते इलेक्शन अधिकाऱ्यांना सुद्धा मॅनेज करून दादागिरीची भाषा करून कुणीही ऑब्जेक्शन न घेता सुद्धा त्या लोकांनी त्यांच्या ज्याचे पहिलेपासून जे तर ते लाटकर साहेब म्हणून आहेत ते 24ला सुद्धा तेच होते, आत्तासुद्धा तेच आहेत. ते मुंडे साहेब हे जे आता काय लाटकर साहेबानंतर नाही तहसीलदार मुंडे साहेब आहेत आणि कांबळे साहेब आहेत. कांबळे साहेबाची तर बदली झाली. हे 3च लोक कुणाचंही ऑब्जेक्शन नसताना सामान्य लोकांत आम्ही विनंती केली की सर्वांना कुणाला लढायचं असेल तर लढू द्या, कुणीही ऑब्जेक्शन घेऊ नका. हे अधिकाराचा विषय आहे. प्रत्येक जणाला उभा टाकायचा अधिकार आहे. तुम्ही उभा टाकू द्या आणि जनतेबरोबर मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगतो माझ्या विरोधात 2 नगराध्यक्ष होते अपक्ष, त्यांचा सुद्धा अर्ज बाद झालेला. मी त्यांना सांगितलं की आम्हाला अर्ज बाद नका करू साहेब, त्यांना नोटीस दिली नाही आणि ह्यांना राहू द्या.
तरी त्यांनी ऐकलं नाही. पण मी त्यांचा सुद्धा अर्ज घेऊन, माझ्या विरोधकाचा अर्ज घेऊन सुद्धा मी कोर्टात गेलो. म्हणजे माझ्या विरोधात प्रतिस्पर्धी उभा टाकलेला सुद्धा. म्हणजे मला त्याच्याकडे यायचंय. हा, हा. ज्यावेळेस विड्रॉल करायची तारीख होती, छाननी होती, त्या दिवशी खूप दबाव आणला गेला, मात्र तुम्ही दबावाला घाबरले नाही. ते व्हिडिओ देखील समोर आला. तुम्ही न्यायालयात धाव घेतलेली आहे. वारंवार निवडणुका आल्या की अधिकाऱ्यावर दबाव का टाकला जातो? हे पण त्यांना सवय लागलेली आहे आणि इझी गोईंग मध्ये त्यांना इलेक्शन काढायची हे पहिलेपासून सवय आहे. आणि कारण आम्ही त्या सोबत असल्यामुळं आम्हाला सगळे त्यांचे खाचखळे खळगे माहिती आहेत. त्याच्यामुळं हे आज जे सगळं वातावरण जे राष्ट्रवादीमय आणि शरद पवार साहेबाच्या गटाचं वातावरण जे दिसायले, हे आम्ही जर समोर आलो नसतो तर एकही उमेदवार तुम्हाला आज रिंगणात दिसला नसता. त्या पद्धतीनं ते जसं प्लॅनिंग करतात त्याच्यामध्ये आम्हाला माहीत होतं का कसं करतात. त्या पद्धतीनं आम्ही सगळं व्यूहरचना करून आमचे जशाला तसे सगळे उमेदवार आम्ही ठेवलेले आहेत. नाहीतर त्यांच्या खूप मोठ्या प्रयत्न असतात, कुणाला दाब टाकायचा, कुणाला वेगळ्या पद्धतीनं, कुणाला कशा पद्धतीनं. एक उमेदवार आता फक्त ते गरीब आहे आणि ते नकोच म्हणाले. आणि त्याच्याच नात्यामध्ये एक एस टीचा उमेदवार होता आणि ते अपक्ष होता. पण त्याने आम्हाला सोबत राहायचं शब्द दिला आणि आमच्यासोबत यायचा लक्षात आलं की त्यांनी लगेच त्याला त्याच्या भावाच्या, तिथं गायबच होता पण त्याच्या भावाच्या ह्याने डुप्लिकेट शपथपत्र करून सह्या घेऊन हे केलं. आणि 2-4 नगरसेवकाचा अक्षरशः टाईम झाल्यासुद्धा फॉर्म विड्रॉल केले. अक्षरशः त्यांनी जंग पचाडले की विड्रॉल जास्तीत जास्त व्हावं, पण ते काही झाले नाहीत. आणि आमच्या पद्धतीनं आम्ही सगळ्या व्यवस्थित आमचे फॉर्म टिकवलेले आहेत. आणि सेनेला ते आम्ही जे जागा दिलेल्या होत्या शिवसेनेला उभाटा गटाला, तर ते सुद्धा त्यांनी एक जागा त्यांनी फॉर्म न भरल्यामुळं बाजूला काढून ते सुद्धा आमच्यावर युती नाही. त्याच्यामुळं ते एक फॉर्म आमचा तिथं जागा आमची शिल्लक म्हणजे कुणी नसल्यामुळे ते निवडून आलेलं आहे. न्यायालयामध्ये धाव घेतली, तुमचं म्हणणं काय मांडलं नेमकं न्यायालयामध्ये तुम्ही? आमचं न्यायालयामध्ये म्हणणं हेच आहे की एखाद्या कुठं जर त्रुटी असेल तर त्यांनी ते त्रुटी पूर्ण करण्यासाठी किंवा काहीतरी नोटीस द्यावं लागते. 24 तासाची काहीतरी नोटीस असते. यांनी कुठलीही नोटीस न देता त्यांचे डायरेक्ट फॉर्म रिजेक्ट केलेत. एक तर असा विषय आहे की एका फॉर्मला वकील साहेबांना शपथपत्रावर फक्त निरंक आणि त्याप्रमाणे म्हणून रेगा वळलेल्या असतात. तसेच फॉर्म 3-4 फॉर्म आहेत. 3-4 फॉर्म हे स्थानिक आमदाराच्या जवळचे आहेत, म्हणजे त्यांच्या पक्षातले आहेत किंवा मंत्री महोदय पंकजाताई आहेत त्यांच्या पक्षाचे आहेत. ह्यांचे फॉर्मची आम्ही झेरॉक्स दाखवली, मागणी केली, आम्ही दाखवलं, त्यांचे फॉर्म रिजेक्ट केलं नाही, आमचा फॉर्म रिजेक्ट केला. काहीही कारण नसताना रिजेक्ट केलं. कारण ते आपण खुल्या जागेला हे कशामुळे म्हणजे दबाव तंत्र, ह्यांचे उमेदवार जास्तीत जास्त कमी करायचे, ह्यांनी आमच्यावर लढू नये. कारण पारडं खूप जड आहे आमचं. कारण त्यांना पहिलेपासून सवय की कुणी उभा राहिलं तर उभारूच द्यायचं नाही, त्याच्या आजूबाजूला खड्डे खरून त्याला कसं खड्ड्यात घालायचं ही त्यांची पहिलेपासून हे आहे. त्या पोखरण त्यांची करतात आणि त्याला लोटून देतात आजूबाजूला. अशा पद्धतीने त्यांची हे आहे. कारण आम्हाला सगळ्या माहीत गोष्टी असल्यामुळं आम्ही आजपर्यंत इथवर आलोत. अजून खूप काही आमच्यावर डाव पडण्याची शक्यता आहे. आम्ही ते सुद्धा हाणून पाडू आणि परळीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबाच्या गटाचा उमेदवार नगराध्यक्षपद हे आम्ही निश्चित आणू आणि त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त 100% आमचे उमेदवार निवडून आणू नगरसेवक पदाचे. एवढी मी ह्याच्यातून ग्वाही देतो. महत्त्वाचा प्रश्न आता प्रचाराला सुरुवात केली, नारळ फोडलेला आहे. खासदार बजरंग सोनवणे आलते. तुमच्या सभा कशा होणार आहेत? सभेला कोण कोण वरिष्ठ येणार आहेत? किती सभा असणार आहेत? त्याचं काही शेड्यूल वगैरे ठरले? हे पहा, आज नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला आहे. आता आम्ही सगळ्या ह्याच्यातून आज थोडं रिलॅक्स झालो. कारण काय, एक खूप मोठी ताकद आमच्या फॉर्म विड्रॉलसाठी किंवा ह्याच्यासाठी लागली होती. ते कालपर्यंत सगळं हे पूर्ण विषय संपलेला आहे. तर काल संपला की लगेच आम्ही आज प्रचाराचं नारळ फोडलं. आणि आज नारळ फोडल्यानंतर आता आमचे पुढचे जे विषय आहेत मोठमोठ्या नेत्यांचे किंवा आमच्या पक्षातले नेते मंडळी जे येणार आहेत सभेसाठी, त्यात आम्ही नियोजन आज रात्री करणार आहोत. आणि लवकरच तुम्हाला उद्या परवापर्यंत आम्ही एक सभेची आम्हाला तशी आवश्यकता नाही आहे. कारण स्वयंस्फूर्तीमध्ये उल्हास आहे जनतेमध्ये की त्यांनी आपल्याला नगराध्यक्ष चांगला मिळालेला आहे आणि त्यांनी निवडून आणण्याची मानसिकता सगळी झालेली आहे. समोरच्यानी कितीही आणि कसली बी ताकद लावली तरी काहीही उपयोग होणार नाही. कारण काय, समोरच्यांनी जे काय आत्तापासून काम केलंय कुठलंही जनतेच्या हिताचं काम झालं नाही. 15 वर्ष झालं जनता कशी त्रस्त आहे
हे आजच्या रॅलीमध्ये तुम्ही तर पाहिलंच असेल. आणि तुम्ही कोणालाही विचारलं तरी एकच विषय होईल की आम्ही खूप ह्याच्यात आहेत, पण बोलता येत नव्हतं. आज थोडी लोक बोलायलेत, रस्त्यावर यायलेत, आमच्यासारखे आम्ही थोडं पुढे आलो आणि सगळ्यांनी मिळून जर एकदा उठाव केला तर चांगलं पर्वतसुद्धा हे जनतेचा उद्रेक झाला तर चांगलं पर्वतसुद्धा उचलून फेकण्याची ताकद ह्याच जनतेत, मायबाप जनतेत असते. आणि ती मायबाप जनता ही केल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच मला कुठलंही आव्हान नाही, कारण माझ्यासोबत परळीची जनता आहे. इथून मागे जे घडलं ते पुन्हा घडू नये असा देखील विश्वास आता यांनी या ठिकाणी दीपक देशमुख यांनी व्यक्त केलेला आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये आणखी पुढं काय घडतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, परळी, बीड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.